हदगाव तालुक्यातील कोळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत एक्स-रे तपासणी शिबिर संपन्न. 120 ते 140 नागरिकांनी घेतला शिबिराचा लाभ. HPV पॅक्शांबद्दलही केलं मार्गदर्शन. हदगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य कोळी केंद्रामध्ये नुकतेच एक दिवसीय मोफत एक्स-रे तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. यामध्ये 25 ते 30 गावातील रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला आहे. या शिबिरामुळे दुर्गम भागातील गोरगरीब रुग्णांना मोठ्या सोयीचा लाभ झालेला असून त्यांच्या आरोग्याची तातडीनं तपासणी करणं शक्य झालेलं आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राठोड यांच्या वतीने HPV वॅक्सिनेशन आईवडिलांनी कोणताही गैरसमज न करता आपल्या मुलींना लस देण्याचं आवाहन केलेलं आहे. तर लस घेण्यासाठी 14 ते 15 वयोगटातील मुलींनी समोर येऊन प्राथमिक आरोग्य केंद्र कोळी येथे येऊन वॅक्सिनेशन लाभ घ्यावा अशी आव्हान प्राथमिक आरोग्य केंद्र कोळीचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राठोड यांनी केलेलं आहे. यावेळी उपस्थित प्राथमिक आरोग्य केंद्राची वैद्यकीय अधिकारी श्री राम राठोड सर, औषधी कर्मचारी दीपके साहेब, डॉक्टर पंकज चौतमाल, तर प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी मोठ्या प्रमाणात रुग्ण, महिला आणि पुरुष उपस्थित होते. नमस्कार. डॉक्टर श्रीराम राठोड, प्राथमिक आरोग्य केंद्र कोळी. HPV लस, ह्युमन पॅपिलोमा व्हायरस जे लस आहे हे सर्वायकल कॅन्सर म्हणजेच गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर या व्हायरसमुळे होतोय. तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी HPV वॅक्सिन जे की अत्यंत म्हणजे 90% ही म्हणजे याच्यानं प्रोटेक्ट होते. आणि जे समाजामध्ये गैरसमज आहेत HPV बाबत, काही मीडियावर किंवा कुठं सोशल मीडियावर फिरत आहेत की असं आहे, सगळं पालकांना मी विनंती करू इच्छितो की आपण कोणत्या सोशल मीडियावरल्या ज्या अफवा आहेत त्याला न बळी पडता आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नियमित लसीकरण चालू आहे. 14 वर्षावरील आणि 15 वर्षाच्या आतील मुलींनी आपण प्राथमिक आरोग्य केंद्र कोळी येथे भेट देऊन हे लसीचा लाभ घ्यावा आणि आपल्या मुली ज्या समोर चालून होणाऱ्या माता आहेत यांना या सर्वायकल जे की सेकंड मोस्ट म्हणतो त्याला आपण भारतामध्ये सर्वायकल कॅन्सर म्हणजे गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरने लोक अफेक्टेड आहेत. आणि याच्यामध्ये जर हे रुग्ण असतील याच्यामध्ये मॉर्टॅलिटी रेट म्हणजेच मृत्यूचे प्रमाण जास्त असल्यामुळे आपल्या भारत सरकारने हे लस पूर्ण भारतामध्ये सर्वीकडे चालू आहे आणि आपण आपल्या माझ्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये येऊन ही लस घ्यावी ही विनंती. समाजामध्ये फिरत असताना बरेचसे रुग्ण असे पाहतो की त्यांना खोकल्याचा त्रास असतो आणि तो खोकला म्हणजे सर्वसाधारणपणे 15 दिवसाच्या वर, कोणाचा आठवड्याच्या वर असतो. आणि मग हा खोकला कशाचा आहे नेमका याचं आपण निदान करण्यासाठी त्यांचे स्फुटम वगैरे चेकअप करत असतो. पण त्याच्यातही कधी कधी आपल्याला तो जो TB आहे तो TB आपल्याला त्या स्फुटमद्वारे तेवढा निश्चित केला जात नाही. म्हणून आज आपल्या इथे एक्सरेचा जे कॅम्प लावलेला आहे, एक्सरेद्वारे छातीचा एक्सरे करून आपण जो काही TB आहे ज्याला आपण क्षयरोग म्हणतो, हा क्षयरोग म्हणजे समूळ उच्चाटन करण्यासाठी या देशाचे माननीय प्रधानमंत्री यांचं स्वप्न होतं, तथा महात्मा गांधीजींचे पण स्वप्न होते. 2025 पर्यंत आपल्याला TB हा भारतातून पूर्ण मुक्त करायचा होता, TB मुक्त भारत. आणि हे खूप मोठं अभियान आहे. या अभियानाचा जे भाग म्हणून प्राथमिक आरोग्य कोळी येथे आमचे वैद्यकीय अधिकारी माननीय डॉक्टर श्रीरामजी राठोड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, तथा या तालुक्याचे तालुका आरोग्य अधिकारी, जिल्ह्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी, तथा आमचा संपूर्ण आरोग्य विभाग, जिल्हा परिषद यांच्या मार्फत आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्र कोळीतच नव्हे तर आमची जे काही 6 युनिट आहेत प्राथमिक आरोग्य केंद्र, जसे 6 आहेत, या प्रत्येक ठिकाणी आमच्या अंतर्गत असलेल्या 9 ते 10 केंद्रांमध्ये दररोज आलटून पालटून ह्या वेळेनुसार हा कॅम्प होत असतो. माझं आपल्या माध्यमातून जनतेला आव्हान आहे की ज्यांना कोणाला म्हणजे खोकला आहे अशा रुग्णांनी सर्वांनी आमच्या ह्या कॅम्पचा लाभ घ्यावा. आमचे आरोग्य कर्मचारी आमच्या आशाताई असतील, आमच्या सिस्टरताई असतील, आमचे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी असतील, समुदाय आरोग्य अधिकारी असतील, आरोग्य सहाय्यक असतील, हे आपल्याकडे फील्डमध्ये येत असतात. त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन जिथे जिथे कॅम्प आयोजित केले जातात आपण ह्या कॅम्पद्वारे आपले निश्चिती करून घ्यावी, आपल्या तपासण्या करून घ्यावा. आणि जेणेकरून जर म्हणजे जर आजार कोणाला आढळला तर त्याच्यावर औषध उपचार देखील आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्र कोळी येथे अगदी मोफत हा औषधी उपचार आपल्यावर 6 महिन्याचा केला जातो. अशा पद्धतीचा हा कार्यक्रम आहे. शिबिरचा किती जणांनी लाभ घेतला? आज जवळपास आमच्याकडे 125 ते 150 रुग्णांनी नोंद केलेली आहे. तर त्या काही रुग्णांचे झालेले आहेत आणि आता आपण पाहत असाल पाठीमागे एक भव्य सुसज्ज आपली प्रयोगशाळा आहे. त्या प्रयोगशाळेमध्ये तपासण्या चालू आहेत. एक 125 ते 150 रुग्ण इथे आज रोजी त्यांनी लाभ घेतलेला
आतापर्यंत तरी घेतलेला आहे आणि इथून पुढे नोंदणी सुरूच आहे. HPV व्हॅक्सिन हा महाराष्ट्र शासनाचा हा सुद्धा एक खूप मोठा प्रोग्राम आहे, एक मोठा कार्यक्रम आहे. आपण 14 वर्षावरील मुली व 15 वर्षाच्या आतील सर्व लाभार्थी मुली याला पात्र आहेत. HPV व्हॅक्सिन बद्दल आपल्याला सांगायचे जर झाले असेल तर म्हणजे सर्वसाधारणपणे स्त्रीला स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग हे कर्करोग म्हणजे नियमित होत असतात. बरेचशा याचं पॉप्युलेशन आपलं अफेक्टेड आहे. तर महाराष्ट्र शासनानं पुढाकार घेऊन इथून पुढे आपला सशक्त भारत, इथल्या देशातली सशक्त नारी ही सशक्त राहण्यासाठी तिला कोणत्याही प्रकारचा गर्भाशयाचा कॅन्सर, कर्करोग होऊ नये म्हणून एक खूप मोठा व्हॅक्सिनचा प्रोग्राम आपण म्हणजे महाराष्ट्र शासनाने राबवलेला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र कोळी, जिल्हा परिषद एक त्याचाच भाग आहे आणि त्याचा भाग म्हणून आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्र कोळी मार्फत आपण वेळोवेळी त्याचे सुद्धा कॅम्प, लसीकरण सत्र नियमितपणे आपल्या जे काही 25-30 खेडे आहेत, आमच्याकडे जी 1 लाख लोकसंख्या आहे त्या 1 लाख लोकसंख्येतील ह्या ज्या वयोगटाच्या मुली आहेत 14 वर्षावरील व 15 वर्षाच्या खाली 15 वर्षाच्या आतील या सर्व मुलींना तो गर्भाशयाचा जो मुखाचा म्हणजे जो गर्भाशयाचा कॅन्सर आहे, कर्करोग आहे, त्याच्यापासून 100% प्रतिबंधित करण्याचा हा कार्यक्रम आहे. माझा आपल्या माध्यमातून सर्व जनतेला असं आवाहन करण्यात येते आहे की या लाभार्थी पात्र आमच्या ज्या काही महिला भगिनी आहेत, ज्या काही मुली आहेत, यांनी ह्या लसीचा लाभ घ्यावा. ही लस अत्यंत सुरक्षित, महाराष्ट्र शासनानं जे काही लस आपण प्रोग्राम चालवतो याची संपूर्ण मानकं ही निश्चित केलेल्या मानकांवर खरी उतरलेली आहे आणि 100% मी एक औषध निर्माण अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र कोळीचा जबाबदारीने सांगतो की ही लस अत्यंत सुरक्षित आणि म्हणजे एकदम प्रभावशाली लस आहे. सर्वांनी या लसीचा लाभ घ्यावा, मी असे आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती तथा आवाहन करतो.